सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी, तेवढंच जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं फ्रेंड्स खंडाला या संघाचं. आणि आज पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये खेळताना दिसतील, कारण हा संघ कालच सेमीफायनलमध्ये पोहोचला होता आणि सेमीफायनलची जो सामना आहे तो आज चालू होतोय. आणि आजच्या दिवसातला झुंजार 11 भोपेवाडी हा संघ एक चांगली कामगिरी करत सेमीफायनलपर्यंत पोहोचलेला आहे. पाहूया दोन्ही संघांचं अभिनंदन. चांगल्या खेळाचा आनंद लुटण्याचा प्रेक्षकांना तुम्ही हा दिलेला पर्याय पंच अभय जिरवले आणि कोण गेलाय रे अभयनी कोण आहे सागर धनावडे. पाहूया सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, कारण अजून आपल्याला पुढील सामने खेळायचे बाकी आहेत. आमचे स्कोरर शुभम धनावडे, त्याचबरोबर माझ्या लक्षात राहत नाही ना काय, आमचे लॅपटॉप ऑपरेटर ओमकार दादा आणि त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन सपवान, या सर्वांचंच असू दे. आता मी तेवढंच बोलू, त्याला काय करायचं माझ्या लक्षात राहत नाही ना. या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला या क्रिकेटचा आनंद घेण्याचा योग आहे. पाहूया पुन्हा पहिला षटकाचा पहिला चेंडू गौरव मार्फत आणि भावेश शिटप करारा फटका मारत 4 धावांसाठी पहिला चेंडू सीमा पार केला आहे. इरादे स्पष्ट आहेत, प्रयत्न चांगले आहेत आणि फटका सुद्धा मोठा आहे. निर्णय 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. सेमीफायनलचा हा पहिला सामना आहे आणि ह्या पहिल्या सामन्यामध्ये एक मोठी धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल. 1 षटक पॉवर प्लेचं असेल पहिलं षटक. पाहूया पुन्हा एकदा मोठा फटका आणि मला वाटतं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. फक्त 2 धावांवरती थांबवले ते भावेश आणि प्रभाकर, या 2 सलामीचे फलंदाज झुंजार भोपेवाडी या संघाचे. पाहूया धावसंख्या होते 6. आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटची कडा घेतला हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दिसतोय आणि पहिला झटका मिळतोय. पहिला फटका मारावा लागेल आणि मोठा झटका मारावा लागेल झुंजार भोपेवाडी या संघाला भावेशच्या स्वरूपात. कारण भावेश मागील सामन्यामध्ये आपण पाहिले असेल मोठे मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असलेला हा भावेश शितप जवळजवळ वैयक्तिक 6 सिक्स मारले होते मागील सामन्यामध्ये. आणि आता त्याची जागा घेण्यासाठी जातो तो छोटा पॅक आणि मोठा धमाका साहिल खापरे. साहिल खापरे सुद्धा आपण पाहिले असेल गोलंदाजी सुद्धा फलंदाजी सुद्धा आपलं नाव मोठं करण्यामध्ये यशस्वी असलेला हा खेळाडू साहिल. मागील सामन्यामध्ये अनलकी भावेश हा स्वतःच बाद होणार होता आणि आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडे घेतलेला हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरला आणि बाद होऊन परतलाय भावेश. त्याची जागा घेण्यासाठी साहिल सज्ज आहे, तयार आहे. पाहूया बॉलिंग मार्कवर आहे गौरव. गौरवचा पुढचा चेंडू साहिलसाठी. साहिल कशा प्रकारे हा चेंडू खेळतोय, स्लो चेंडू आणि मला वाटतं पुन्हा एकदा मरतो की काय मी असा बाळगलेला साहिल. बॅटची कडा नक्कीच झाली असती, परंतु बॅटला न शिवता चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरला. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नव्हता. धन्यवाद. थोडीशी कानमंत्र देताना कर्णधार स्वतः प्रभाकर बावीससाठी. पाहूया पुन्हा एकदा बावीस तयार आणि रिव्हर्स शॉट खेळण्याचा
प्रयत्न सफल प्रयत्न करावा लागेल. एक धाव पुन्हा गेले. दुसऱ्या धावचा प्रयत्न पाहूया. दुसरी धाव घेण्यामध्ये यशस्वी होतात, परंतु स्वतःला थांबवतील. आत्मघाती प्रयत्न करणार नाहीत, कारण त्यांना ठाऊक आहे भाग्यशी तो पूर्वीच्या चेंडूवर बाद झाला होता. साहिल याचा रिव्हर्स शॉट घेण्याचा प्रयत्न. एक धाव देऊन गेलाय. पाहूया आता सामना करेल प्रभाकर. हलक्या हाताने केलेला हा फटका. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. नाही, एका धावेवरती 6 धाव म्हणतात. एका धावेने धावसंख्या वाढते. षटक समाप्त होते. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या होते 8. एक गडी बाद. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. पॉवर प्ले समाप्त होतं आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा निघाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. पाहूया दुसरे षटक हाताळण्यासाठी स्वतः संघ मालक कौस्तुभ बेवलकर बॉलिंगवर जाताना आपल्याला पाहायला मिळते. आणि सामना करण्यासाठी कौस्तुभ याच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज आहे ते प्रभाकर. क्षेत्ररक्षणाचा मोहजा करताना प्रभाकर आणि नक्कीच गॅपमध्ये चेंडू ढकलण्यामध्ये माहीर असलेला हा खेळाडू प्रभाकर. पाहूया साहिल आणि प्रभाकर. प्रभाकरसाठी पहिला चेंडू उंचवलेला हा चेंडू नो मॅच लाईन मध्ये आणि तेवढीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कौस्तुभाची. तेवढीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कौस्तुभाची. नक्कीच कौस्तुभच्या चेंडूला पेस असतो आणि विविधता सुद्धा आहे. दरम्यान एक धाव मिळते. प्रभाकरच्या बॅटमधून निघालेला फटका होता एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 11. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि हा सामना 4 षटकांचा असेल. त्याच्यामुळे धावगती वाढवावी लागेल. पाहूया पुन्हा एकदा कौस्तुभ पुढचा चेंडू आणि सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतो. उंचवलेला फटका पाहायला मिळतो. पाहूया उस्मान पटेल तुषार याच्या हातातून चेंडू उडाला होता, परंतु तेवढाच विकेट घेतला ना. विक्रांत याने चेंडू तो कव्हर केला होता आणि झेलबाद करून सोडले साहिलला. नक्कीच साहिल जर अजून थांबला असता तर मोठे फटके नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला असता. आपल्या संघाला उंचीवर नेऊन ठेवलं असतं काय. परंतु एक दोघांचं कॉम्पिटिशन पाहिलं तर सुंदर झेल दोघांनी मिळून घेतला होता तो आणि साहिल याला बाद करून माघारी पाठवलंय आणि त्याची जागा घेण्यासाठी गेला तो प्रशांत आलिम. पाहूया सामना करण्यासाठी सज्ज होतोय प्रशांत. रिव्हर्स शॉट करण्याचा प्रयत्न आणि बॅटची काढा घेतलेला चेंडू कदाचित अजून आपल्याला पंचांचा निर्णय पाहायचा आहे. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव पूर्ण होते. तिसरी धावाचा प्रयत्न आहे. पाहूया तिसऱ्या धावेमध्ये यशस्वी होतात का. परंतु 2 धाव्यावरती थांबवतात. 2 धाव्यावरती समाधान म्हणतात आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. मी काल नियमात बसलो दोघांच्या बाजून. आता ना बसलो. आपल्याला वय वेगळं बघायचं नाही. आपल्याला फक्त गै द्यायचे. थांबले कुठं आवाज होते. माझा आवाज केवढा का. शाबाश. कोणी गेला पप्पा. पडलेला बेटा तुला नक्की कोणता पडला मध्ये असले. पाहूया
तिसरं षटक, 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाखेरीज धावसंख्या आहे 13 आणि तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी आला होता साहिराज किंजरे आणि नक्कीच प्रभाकर याला साई याच्या चेंडूचा चांगलाच अनुभव आहे, चांगलाच ठाम पत्ता आहे. मला वाटतं साई आणि प्रभाकर यांचं हे युद्ध, क्रिकेटमधलं युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया या युद्धामध्ये कोण जिंकते ते. साई याचा पहिला चेंडू प्रभाकरसाठी. प्रभाकर तयार, नक्कीच मोठा फटका खेळण्याचा इरादा आणि नक्कीच मोठा फटका उंचावलेला चेंडू. पाहूया चेंडू खाली. मला वाटतं एकदम सोपा झेल होता. एक पाऊल अजून पुढे पडलं असतं नक्कीच झेल आपल्या हातामध्ये बसला असता. झेल सुटलाय, त्याचाच फायदा घेत 2 धावा पूर्ण करतात प्रभाकर आणि प्रशांत. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 15. 1 गडी बाद झालेला आहे, माफ करा 2 गडी बाद झालेले आहेत आणि 15 धावसंख्या धावा फलकावर. पाहूया पुन्हा एकदा साईराज किल्ले जवळजवळ सफल झालाच होता, परंतु झेल सुटला आणि एक जीवदान प्रभाकर यांना. नक्कीच या जीवदानाचा फायदा प्रभाकर आपल्या संघासाठी कसा करतात त्या पाहण्यात येईलच. पाहूया पुन्हा एकदा. पाहूया साईराजाचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा प्रभाकर तयार होताना आणि पुन्हा एकदा सुंदर फटका. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एकदा पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा वाटतं पूर्ण होते आणि बॅकअपसाठी काही प्लेयर्स आपल्याला तिथे दिसत नाही. याचाच फायदा घेत आणखी एक 4थी धाव, अशा एकूण 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली रनिंग म्हणावी लागेल प्रशांत आणि प्रभाकर यांची. 3 धावा जमान्यामध्ये यश. या 3 धावांनी धावसंख्या पुन्हा बदलते, धावसंख्या पुन्हा वाढते, धावसंख्या होते 18. तिसरं षटक चालू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पुन्हा एकदा साई याचा पुढचा चेंडू आणि आता सामना करण्यासाठी सज्ज आहे प्रशांत. मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, उंचावलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जवळजवळ हातामध्येच चेंडू बसला होता, सीमारेषेवर उभा होता. काय झालं दरम्यान 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात आहे. कशाला ओरडला तो. 3 धावा, धावसंख्या होते 21. अरे किती झाले. आणि पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात मोठा फटका प्रभाकराच्या बॅटमधून आणि 6 धावांसाठी षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. मागच्या चेंडूवरती 3 धावा निघाल्या होत्या, आताच्या चेंडूवरती 6 धावा. मी अगोदरच म्हटलं होतं प्रभाकर आणि साई एकत्र खेळतात, त्यामुळे एकामेकांचे जे दुवे आहेत ते चांगले ऐकून स्टेपवर पूर्ण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु असा प्रयत्न निर्धाव चेंडू, बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. एक सुंदर चेंडू हाताळला होता साहियाने. आवाज कसं बेकार येतो, आवाज कसा येतो बघितलं. पाहूया पुन्हा एकदा साही याचा पुढचा चेंडू प्रभाकरसाठी. प्रभाकर पुन्हा एकदा तयार होताना आणि पुन्हा एकदा स्टेप आउट करत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मला होता. पाहूया 4 धावांसाठी चौकार. त्याबरोबर षटक समाप्त होते. तिसरे षटक समाप्त झाले. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 31. 2 गडी बाद. झुंजार 11 धोपटवाडी या संघाची धावसंख्या मंदावलेली होती, परंतु तिसऱ्या षटकामध्ये जवळजवळ 6, 4, 10, 14, 15, 16 ना 18 धावा निघाल्या.
तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा निघाल्यात, कारण 2 षटकामध्ये धावसंख्या ही मंदावलेली होती, धावगती कमी होती, स्थिर होती. परंतु प्रभाकर एक अनुभवी फलंदाज आणि नक्कीच त्याने साईराज याचा चेंडूचा खरपूस समाचार घेत आपली धावसंख्या मोठी आणि वाढवलेली दिसते. पाहूया चौथं षटक घेऊन आले विक्रांत आणि प्रशांत. हे सुद्धा एका संघामध्ये खेळणारे, एकत्रित खेळणारे, त्यामुळे नक्कीच या दोघांना सुद्धा कशा प्रकारे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरते. प्रशांत बाद होऊन परतते. चांगला चेंडू विक्रांत त्याने हा फेकला होता, परंतु प्रशांत सुद्धा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत राहून परतते. त्याची जागा घेण्यासाठी निघाला तर प्रबोध. आपण पाहिलं असेल मागील सामन्यात प्रबोध चांगले फटके खेळून आपल्या संघाच्या स्कोअर धावसंख्या ही वाढवली होती. आणि आता नक्कीच तो प्रयत्नच असणार, कारण शेवटचे षटक आहे, चौथे षटक आहे, हाणामारीचे षटक आहे आणि तो प्रयत्न तर असणारच आहे. पाहूयात. चार षटकांचा हा सामना सेमीफायनल 1. दरम्यान एक धावणे गेली होती आणि पुन्हा एकदा विक्रांतचा पुढचा चेंडू आणि मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार, खणखणीत षटकार. नक्कीच आपली प्रतिक्रिया शकता, कारण धावसंख्या आपल्याला वाढवायची आहे, स्कोरबोर्ड आपल्याला मोठा बनवायचा आहे आणि त्याचा प्रयत्न प्रभाकर यांच्याकडून मोठे फटके खेळण्यामध्ये यशस्वी होत आहेत. विक्रांत त्याचा चेंडू सीमारेषेत पलीकडे 6 धावांसाठी. नक्की धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली 38, 38 फॉर 2 लॉस, 3 लॉस. या चौथ्या षटकातले काहीशी चेंडू शिल्लक असतील आणि या चेंडूवरती अजून किती धावा निघतात हे पाहायला मिळेल. विक्रांत त्याचा पुढचा चेंडू प्रभाकरसाठी. पुन्हा एकदा प्रभाकर स्टेपअप करत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंचावलेला चेंडू पाहूया आता तरी. 6 धावांसाठी पुन्हा एकदा मोठा फटका, खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतं प्रभाकरांच्या बॅटमधून. आणि पुन्हा एकदा उंच बरोबर घेतलेले हे स्कोअर बोर्ड. ही धावसंख्या 39, माफ करा 44, 44. दोन्ही प्लेअर आपलेच आहेत आणि दोन्ही प्लेअरांचं मनोबल वाढवण्याचं जे काम आहे ते नक्कीच चांगल्या प्रकारे केले जाते. प्रभाकरसाठी सुद्धा टाळ्यांचा कडकडाट आणि विक्रांतसाठी सुद्धा शब्दाच विक्रांत पुन्हा एकदा बोललं जातं, कारण दोन्ही आपले मित्र, आपले खेळाडू, आपले सहकारी आहेत. त्याच्यामुळं दोघांचंही मनोबल हे वाढवावंच लागेल. पाहूया पुन्हा एकदा विक्रांत आणि प्रभाकर. आता मात्र स्लोअर, थोडीशी विविधता या चेंडूमध्ये. जवळजवळ यष्टीला घासून जाणारा चेंडू, परंतु लोक हा प्रभाकर यांच्या सोबत आणि विक्रांत पुन्हा एकदा शांत डोक्याने चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात. पाहूया विक्रांतचा पुढचा चेंडू प्रभाकरसाठी. प्रभाकर तयार होताना
आणि पुन्हा एकदा स्लोअर चेंडू पडला होता. एक धाव पूर्ण होता. दुसरा धावचा प्रयत्न पाहूया. दुसरी धाव देण्यामध्ये यशस्वी होतात का? एक धाव पूर्ण तर झालेली आहे आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. 2 धावा देण्यामध्ये यशस्वी झालेत. षटक समाप्त होते. 2 धावा पूर्ण झाल्यात. धावसंख्या आहे 46, 46 आणि फ्रेंड्स खंडाला या संघाला जिंकण्यासाठी 47 धावांची गरज 4 षटकांमध्ये. पाहूया या संघामध्ये सुद्धा मोठे मोठे फलंदाज उपलब्ध आहेत आणि झुंजार 11 बोपडवाडी संघामध्ये सुद्धा चांगले गोलंदाज विविधता असलेले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील आणि हे चांगलाच सामना रंगतदार होणार यामध्ये शंका नाही. नक्कीच या सामन्याचा आनंद आपण सर्वांनीच घ्यायचा आहे. कॅमेरा बंद आहे त्याचा. कॅमेरा बंद. लगातार 3 6 म्हणजे 3 6 ची जर हॅट्रिक जर आपण मारत असाल तर आपल्यासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे आणि ते सुद्धा इथे जमा झालेलं आहे. जर आपण ते मारत असाल हॅट्रिक 3 6 ची तर ते 1111 रुपये आपण घेऊन जायचं आहे. फक्त गौरव धनावड्यांसाठीच आहे, नाहीतर कौशल हिवरकर हे सुद्धा मारण्यामध्ये माहिर आहेत. मला वाटतं ते 3 सांगितले की 4 मारून मोकळे होते. परंतु पाहूया तेवढाच तोला मोलाचा छोटा पॅट मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल खापले गोलंदाजीच्या भूमिकेत चेंडू घेऊन सज्ज.
पाहूया सामना चालू होतोय. पंच अभयजी ढवले आणि सागर गणावडे. पंचांच्या उजव्या बाजूने साहिल कपडे. पहिला चेंडू कौस्तुभसाठी. कौस्तुभ तयार. साहिलचा हा पहिला चेंडू पाहूया आणि कौस्तुभ याचा मोठा फटका पाहूया. 6 धावांसाठी खणखणीत षटकार ठोकला कौस्तुभ बेवाळकर. पण आपण एक लक्ष असू द्या, आपल्यासाठी पारितोषिक जाहीर झालेलं नाही. आपण फक्त संघासाठी आपले स्कोर वाढवायचा आहे. पाहूया पुन्हा एकदा साहिल याच्या हातामध्ये चेंडू दे आणि कौस्तुभ बेवाळकर यांच्यासाठी जे पारितोषिक अमोल बरसाले यांच्याकडून 5 षटकार जर मारले लागोपाठ नाही, माफ करा, 6 चेंडूमध्ये 5 षटकार मारले तर अमोल बरसाले यांच्याकडून सुद्धा आपल्याला किती 555 रुपयाचे पारितोषिक. बघा 3 षटकारांसाठी 1111 आणि 5 षटकारांसाठी 555 पारितोषिक. पाहूया पुन्हा एकदा साहिल आपल्या बॉलिंग मार्केट तयार होताना. रिद्धी सिद्धी जरा पावलं उचलायचे, पटावर जायचं आहे. आपल्यासाठी आपण खेळ थांबवला आहे, तुमच्यासाठी फक्त खेळ थांबलेला आहे. आपण पटकन जायचं आहे. पुन्हा एकदा साहिल याचा चेंडू आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. एकदा पूर्ण होणार आहे. एकच धावामध्ये समाधान मानावं लागेल, कारण क्षेत्ररक्षण तेवढंच चपल आणि चतुर आहे. सुंदर बॅकअप करतोय साहिल. पहिल्या चेंडूवरती 6 धावा वसूल केल्या होत्या आणि दुसऱ्या चेंडूवरती फक्त 1 धाव मिळते. आणि आता स्ट्राईक लावायचं गौरव. पाहूया गौरव या पूर्ण टुर्नामेंटमध्ये, या पूर्ण लीगमध्ये आपण पाहिले असेल गौरवची कामगिरी बघण्याखेरीच नव्हती, परंतु आता गौरव सुद्धा तापलेला दिसतोय आणि 4 धावांसाठी हा चेंडू सीमेच्या पलीकडे टोलवलाय गौरवाने आणि धावसंख्या सुद्धा वाढते. धावसंख्या झाली होती 11. पहिल्या चेंडूवरती षटकार होता, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल 1च धाव होती आणि तिसऱ्या चेंडूवरती 4 धावा निघाल्यात. अशा टोटल 11 धावा. 3 चेंडू फेकून झाले. पहिलं षटक पावरचं षटक, त्याचा नक्कीच दोन्ही फलंदाज फायदा घेतात. पाहूया पुन्हा एकदा साहिलचा हा चेंडू गौरवसाठी. गौरव तयार आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेतला हा चेंडू. मी मगाशीच म्हटलं होतं, ह्या पूर्ण लीग मध्ये गौरव याची बॅट तळपताना आपल्याला दिसलीच नाही, अजिबातच दिसली नाही. एखादाच फक्त फटका आपल्याला पाहायला मिळाला होता, तो चौकार. आणि गौरव बाद होऊन पडतो. साहिल यशस्वी होते गौरवला बाद करण्यामध्ये आणि नक्कीच हा मोठा या संघाला मोठा झटका म्हणावा लागेल गौरवच्या रूपात. समटाइम्स सेम विकेट आपल्याला पाहायला मिळते गौरवच्या बाबतीत. प्रत्येक वेळी गौरव जेव्हा आउट झाला तेव्हा बॅटची कडा घेऊन गेला, चेंडू बाद करून गेलेला आहे. मला वाटतं या प्रॅक्टिसमध्ये सरावामध्ये गौरवने या पॉइंटवर लक्ष द्यायला पाहिजे. पाहूया त्याची जागा घेण्यासाठी गेला तो विक्रांत. रिटायरमेंट घे त्यांचं. थांबला तो संपला नाही, कारण कधीच थांबला नाही. आणि गौरव आणि नितू हे खेळामध्ये बाद होत असतील, आउट होत असतील, पण थांबत कधीच नाही. त्यांचे प्रयत्न चालू असतात आणि ज्यांचे प्रयत्न चालू असतात ते नक्कीच यशस्वी होत असतात, म्हणून कधीही थांबायचं नसतं. पाहूया पुन्हा एकदा खेळाकडे बोलतो. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 11 धावा आणि 1 गडी. माफ करा, पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि सुंदर फटका खेळलेला आहे हा विकीने. एक उंच उडवलेला चेंडू 1 धाव पूर्ण होतो. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे, दुसऱ्या 2 धावावरती समाधान म्हणतात आणि या 2 धावाने पुन्हा एकदा धाव फलक हलते, धावसंख्या वाढते. धावसंख्या 13, 1 गडी बाद. गौरव सारखा मोठा फलंदाज बाद होऊन परतलाय. साहिलची शिकार गौरव. पुन्हा एकदा विकी तयार होताना आपल्या फलंदाजी मार्फत आणि साहिल पाहूया पुन्हा एकदा
साहिलाचा चेंडू आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि पुन्हा एकदा विकी बाद होऊन परत साहिल. एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झालेत, मोठे फलंदाज बाद झालेत. पहिलं षटक समाप्त होतं. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होती 13 आणि 2 गडी बाद झालेत. सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फलंदाज बाद होऊन पडले तंबूमध्ये. थोडासा विचार करायला हवा. एकटा कौस्तुभ आपल्या संघासाठी योगदान देताना दिसतोय आणि आता त्याची साथ देण्यासाठी जातो तो साईराज किंगले. पाहूया पहिलं षटक समाप्त झालंय. दुसरं षटक आकाश धामणसकर याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करताना कर्णधार प्रभाकर. पाहूया आकाश याची सुद्धा गोलंदाजी आपण पाहिली असेल मागील सामन्यामध्ये. पाहूया कौस्तुभ तयार होताना. दुसरं षटक पॉवर प्लेची षटक संपलेले आहेत आणि दुसरं षटक आणि सुंदर फटका पाहायला मिळतो आपल्याला आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं प्रभाकर यांच्या मार्फत आणि 2 धावावरती समाधान मारत कौस्तुभ आणि साई. पाहूया पुन्हा एकदा कौस्तुभ आणि फुटून काढलेला चेंडू हा पाहूया. एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न नसणार आहे कारण चेंडू सरळ क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये वेगळ्या आकाशाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावा रोखण्यामध्ये यशस्वी होतात ते. माफ करा एकही धाव निघाली नाही. पाहूया पुन्हा एकदा आकाश याचा पुढचा चेंडू आणि हा दिशा बदललेला चेंडू स्क्वेअर मारवतो. वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धाव देऊन जातो. धाव संख्या होते ती 16. पाहूया पुन्हा एकदा आकाश तयार होताना. नक्कीच आता मोठा फटका खेळण्याचा इरादा असणार कौस्तुभ याच्या बॅटमधून. पाहूया कशा प्रकारचा हा चेंडू परतवताना आपल्याला दिसतोय आणि सुंदर फटका. खरोखर नक्की आपल्याला सुंदर फटका पाहायला मिळाला. एकदा पुन्हा झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का पाहूया. दुसऱ्या धाव देण्यामध्ये यशस्वी होतात का पाहूया आणि नक्की 2 धावा देण्यामध्ये यशस्वी झालेत कौस्तुभ आणि साहिल. मोठे फटके खेळण्यामध्ये अपयश होते कारण तेवढीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आकाश मार्फत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. फक्त 2 धावा निघाल्यात आताच्या चेंडूवर. पाहूया पुन्हा एकदा मोठा फटका उंचावलेला चेंडू क्षेत्ररक्षण चेंडू खाली आणि झेल. एक सोपा झेल सुटलाय. नक्कीच डोक्यावर हात मारणं पलीकडे पर्याय नाही कारण हा जर झेल आपण घेतला असतात तर जवळजवळ 50% नंतर 90% सामना आपल्या बाजूने झुकत होता. कारण आपण पाहिलं असेल पूर्ण लीग मध्ये फक्त कौस्तुभ हाच एका बाजूने एक साईड पूर्ण टिकवून ठेवत असतो. आणि पाहूया पुन्हा एकदा आकाश आणि आता सामना करण्यासाठी तयार होतं साई. पाहूया साई आणि साईचा सुद्धा हा मोठा फटका. नक्कीच मला वाटतं 6 धावा वसूल केल्यात साईने. सीमापार षटकार साईच्या बॅट पडून झाला. नक्कीच आपण पाहिलं असेल मागील 2-3 चेंडूवरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नंतरपर्यंत साईने तो वसूल केलाय आणि धावफलक आपल्याला वाढवलंय. धावफलक वाढतं. धावफलक झालं 25. धावा झाल्यात 25 आणि नक्कीच आपल्याला धावफलक हलतं ठेवावंच लागेल वाढवावंच लागेल. पण 25 धावा झालेल्या आहेत 2 गड्यांच्या 9 बदल्यात. और संपले पाहूया पुन्हा एकदा आकाश आणि
साई तयार होताना पाहूया. आकाशाचा पुढचा चेंडू साईसाठी. साई पुन्हा एकदा काय करतो पाहूया. पुन्हा एकदा फुलका स्वरूपाचा चेंडू, पुन्हा एकदा उंचावला चेंडू पाहूया क्षेत्ररक्षक, आणि पुन्हा एकदा तीच त्या क्षेत्रात चेंडू आला होता आणि त्याच चित्रकाने पुन्हा एकदा झेल सोडला आहे. परंतु फलंदाज फक्त बुडवलेले दिसत आहेत. मागच्या क्षणी कौस्तुभचा झेल सुटला होता आणि आता साईचा झेल सुटलाय. फक्त एक धाव मिळते. षटक समाप्त होते. या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर फ्रेंड्स खंडाळा या संघाची धाव संख्या आहे 26, 2 गडी बाद. बारा चेंडू 23 धावा. बरोबर ना? माफ करा 21. 12 चेंडू 21 धावा. पाहूया 2 षटकानंतर धाव संख्या आहे ती 26 आणि आता 12ची 22 चेंडू 21 धावांची गरज आणि चेंडू आहे 22च्या हातामध्ये. मला वाटतं पहिला चेंडू स्क्वेअर मार होतो वाईटच्या स्वरूपात. एक धाव अतिरिक्त मिळते. 22 शीतक एक गुगली मान म्हणून ओळखले जातात. चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूमध्ये वेगवेगळ्या आपल्याला विविधता पाहायला मिळते आणि फुलका स्वरूपात आलेला हा चेंडू काहीसा न समजला आणि मला वाटतं या ठिकाणी जर कौस्तुभ असता तर या चेंडूचा जबरदस्त फायदा घेतला असता. परंतु साई याला स्लीवर चेंडू काही समजला नाही आणि लेग व्हायचं एक रन्स आपल्याला मिळते. पाहूया पुन्हा एकदा 22चा हा चेंडू आणि मोठा फटका केलेला. पाहूया उंच उडवला चेंडू आणि तेवढी सुंदर झेल टिपला होतो. कौस्तुभ याचा झेल साहिलने सुंदर एक बघा. आपण म्हटलं होतं की छोटासा दिसायला छोटासा हा खेळाडू दिसतोय परंतु झेल एवढा सुंदररित्या टिपला. बाउंड्रीवरती उंच उडी मारून घेतलेला हा झेल आणि एक मोठा फलंदाज बाद होऊन परतला कौस्तुभ. कौस्तुभच्या हा फटका बरोबर क्षेत्रीय रक्षकाला शोधतच गेला होता आणि त्याच्या हातामध्ये जाऊन बसला. नक्कीच नाखुश दिसतात कौस्तुभ कारण एवढी मोठा धावांचा डोंगर आपल्याला पार करायचा आहे आणि ते पार करता करता आपण मध्यंतर सोडून जर आलात तर नक्कीच आपण नाखुश असणार. आपला संघ संकटात असणार. पाहूया परंतु अजून काही मोठे फलंदाज या संघामध्ये बाकी आहेत आणि विपुल शीतक आणि साही यांच्या खांद्यावरती जबाबदारी पाहूया. तेवढी सुंदर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते भावेश मार्फत. नक्की सुंदर गोलंदाजी क्षेत्ररक्षण थोडासा बदल आपल्याला दिसतोय. पाहूया विपुल सुंदर चेंडू हाताळला होता भावेशाने. निर्धाव चेंडू बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. विपुल मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न करत होता परंतु पाहूया पुन्हा एकदा आणि आता मात्र पुन्हा एकदा विपुल फक्त जाण्यामध्ये आणि येण्यामध्ये वेळ फुकट गेलेला दिसतोय.
कारण एकच चेंडूचा सामना केला आणि बाद होऊन परतला तो विपुल. झुंजार 11 धप्पडवाडी संघ. एक झुंजार नावच या संघाचं नावामध्ये झुंजार, हा झुंजार पण आपल्याला दिसून येतो. पहिल्यांदा फलंदाजी करताना 2 षटकांमध्ये धावगती पूर्ण संत गतीने चालली होती, परंतु तिसऱ्या षटकापासून मोठे पटके खेळून प्रभाकर यांनी धावसंख्या वाढवली आणि ती जवळजवळ 50च्या जवळ नेऊन ठेवली. आणि आत्ता गोलंदाजी करताना क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतंय एक सुंदर असं नियोजन आयोजन या क्षेत्ररक्षणाचं आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे मोठे फलंदाज बाद होऊन परतलेत आणि आता विपुल सुद्धा बाद ठेवून परतला. त्या जागा नसेल तो अमय आणि साहेब पाहूया. हा मोठा फटका दिसतोय, उंचावरला फटका दिसतोय. पुन्हा एकदा झेल बाद होऊन अमय सुद्धा बाद होऊन परततोय. मला वाटतं लगातार 2 विकेट 2 गडी बाद झालेले आहेत आणि आता हॅट्रिकची संधी उपलब्ध आहे भावी शतकानं. झुंजार 11 धोपेटवाडी हा सेमीफायनलचा पहिला सेमीफायनलचा सामना जवळजवळ आपल्या दिशेने वळवताना दिसतोय. अमय बाद होऊन परततायत आणि त्याची जागा घेण्यासाठी गेला तो विपुल. पाहूया विपुल आपल्या संघाला कशा प्रकारे लीड करतायत, कशा प्रकारे साथ देत आहेत. षटकातला शेवटचा चेंडू होता आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पूर्ण षटक हे भावी यशाच्या हातामध्ये जोखडून ठेवलं होतं. त्यामुळे कुठल्याच फलंदाजाला इतका मोठा फटका सुद्धा खेळायला भेटला नाही आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या आहे ती 28. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता या सामन्याचं समीकरण आहे. फक्त 6 चेंडूमध्ये 19 धावा जमायच्या आहेत. अशक्य असं काहीच नसतं, प्रयत्न करायचे आहेत. आता 4थं षटक शेवटचं षटक या सामन्याचा निकाल या शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जाहीर करण्यात येईल, आपल्याला दिसण्यात येईल. आणि शेवटचा षटक घेऊन आला तो स्वतः कर्णधार प्रभाकर. 6 चेंडूमध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच मोठे फटके खेळावीच लागतील आणि खेळण्याचा प्रयत्न हा साई याचा असेल आणि तेवढीच कंजूसी प्रभाकर याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया साई आणि प्रभाकर. ज्या साई गोलंदाजी करत होता त्या प्रभाकर यांनी मोठे फटके केले होते. आता प्रभाकर यांना साई कसा केलं ते पाहायचंय. विपुल धावचित होते, फक्त 1 धाव मिळते. या 1 धावेने स्कोर पुन्हा बदलतोय. धावसंख्येमध्ये 29. कोणाला पाहूया. 5 चेंडू 18 धावा. पाहूया पुन्हा एकदा प्रभाकराचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू. आणि आता 4 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. मला वाटतं 3 षटकारांची आवश्यकता दिसते. पाहूया प्रभाकराचा पुढचा चेंडू. एक सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय.
3 चेंडू 3 षटकारांची नक्कीच आवश्यकता. आणि प्रभाकर ही अशी चूक अजिबात होऊ देणार नाहीत की एखादा चेंडू आपल्याला अतिरिक्त मिळेल अशी प्रभाकर यांच्याकडून तरी शक्यता नाहीच. म्हणून 3 चेंडू फक्त आहेत आणि त्या फक्त 3 चेंडूवरती 3 षटकारांची म्हणजेच 18 धावांची गरज आहे. पाहूया प्रभाकरचा पुढचा चेंडू साई तयार आणि नक्कीच मोठा फटका केलेला आहे. उंचावरला हा चेंडू पाहूया. चेंडू खाली साहिल खापले पुन्हा इथे आपल्याला पाहायला मिळतंय. साहिराज किल्ले याला बाद करतोय. साहिल झेल घेऊन आणि बॉल फेकला होता तो प्रभाकर यांनी. नक्कीच मोठे फटके खेळायचे होते परंतु ते सीमे पलीकडे खेळायचे होते. सीमेच्या आतमध्ये प्लेयर्स वाटच बघत होते, खेळाडू वाटच बघत होते, क्षेत्ररक्षक वाटत बघत होते. आपल्या हातामध्ये चेंडू जर विसरला तर नक्कीच तो आम्ही सोडणार नाहीच हे दाखवून दिलंय. आणि जवळजवळ सामना आपल्या दिशेने झुकवलाय. 99% सामना आपल्या दिशेने झुकवलाय झुंजार 11 धोपडवडी या संघाने. आणि पाहूया 2 चेंडू शिल्लक आहेत. शारीरिक 11 ऋत्विक 11 यांच्यामध्ये दुसरा सेमीफायनल होणार आहे आणि त्यांचं नाणेफेक होतं. दोन्ही संघाच्या कर्मचाऱ्यांना नाणेफेकसाठी यायचं आहे. मयूर शिटक आणि अप्पा गवणकार. पाहूया प्रभाकर यांचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा उंचावला चेंडू. पाहूया चेंडू खाली स्वतः प्रभाकर येत आहेत आणि झेल बाद सुद्धा करतायत. सुंदर सुंदर अति सुंदर प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय झुंजार 11 धोपडवडी या संघाचं. आणि कालच्या दिवसामध्ये अजय राहिलेला हा फ्रेंड्स खंडाळा संघ आज आपल्याला पूर्णतः विस्कळीत दिसतोय आणि षटक समाप्त होत आहे.